नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। आज आपण मोहम्मद रफी साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी आलेलो आहेत। मोहम्मद रफी साहेब यांचा कार्यक्रम, गाण्याचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे। त्यानिमित्त काही मान्यवर गायक कलाकार आपल्या सोबत आहेत। आज पुण्यतिथी निमित्त मोहम्मद रफी इनकी याद में याविषयी आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊयात। सर, आपलं पुणे डिजिटल मीडियामध्ये स्वागत आहे। मॅडम, आपलं स्वागत आहे पुणे डिजिटलमध्ये। सर, आपलं स्वागत आहे। धन्यवाद। दादा, आपलं स्वागत आहे। रजाक शेख सर, आपलं पुणे डिजिटल मीडियामध्ये स्वागत आहे। आज मोहम्मद रफी साहेब यांची पुण्यतिथी 46वी असल्यामुळे आपण आपले त्यांच्याविषयीचे जे मनोगत आहेत ते व्यक्त करा। माझं नाव शैलेश सोदे। आज जे आहेत मोहम्मद रफीची पुण्यतिथी आहे, कारण की मोहम्मद रफीची पुण्यतिथी हे फक्त आपल्या देशात नाही तर जगभरामध्ये हे फार श्रद्धेने जे आहेत यांची पुण्यतिथी हे साजरी करतात। या निमित्ताने जे आहेत सगळे गायक कलाकार यांचा सुद्धा जे आहेत या कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार वगैरे असतो, त्यांचे कार्यक्रम वगैरे असतात। तर हे जे कार्यक्रम जे आहेत हे फार म्हणजे एक खूप महान गायकासाठी जे आहेत हे त्यांना एक मोठी श्रद्धांजली असते या कार्यक्रम जे आहेत। आणि मोहम्मद रफीची जी आहेत हे श्रद्धांजली, मोहम्मद रफी म्हणजे आता जगभरामध्ये यांची श्रद्धांजली जी आहे खूप जोरात असते, कारण की मोहम्मद रफीने जे आहेत जे काय गाणे वगैरे काही गायलेत त्यामध्ये त्यांचे भजन जे आहेत हे खूप प्रसिद्ध आहेत। कारण की गायकामध्ये सगळ्यात जास्त जर कुणी भजन गायलं असेल तर ते फक्त मोहम्मद रफी साहेब आहेत, की त्यांनी आपलं जे आहेत जास्तीत जास्त जे आहेत गाण्यामध्ये भजनचं जे आहेत ते योगदान दिलेलं आहे। आणि तसेच त्यांचे गाणे खूप सदाबहार आहेत। आणि आमच्या या ग्रुपतर्फे जे आहेत हे श्रद्धांजली जे आहेत ते आम्ही सादर करतो। आपण सांगितलं सर की मोहम्मद रफी साहेबांनी भजन छानपैकी गीत गायलेले आहे। हो, तर त्या भजनाच्या माध्यमातून आपण एक दोन ओवी गाऊन दाखवूया। सुख के सब साथी दुख में न कोई, मेरे राम तेरा नाम, एक साचा दूजा न कोई। खूप छान। नाव आहे कविता तरडे फुगे आणि आमचा मोहम्मद रफी फॅन्स क्लब पुणे शहर हा आमचा खूप मोठा ग्रुप आहे आणि याचे आयोजक आहेत मुराद काझी साहेब आणि मी कार्याध्यक्ष आहे। पण हे जे आहेत 46वी पुण्यतिथी आहे, तर मुराद काझी साहेब गेले 42 वर्ष हे मोहम्मद रफी फॅन्स क्लब तर्फे गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करत असतात। आणि त्याच्यानंतर मला असं बोलायचं होतं की शम्मी कपूर जी ने एक बात कही थी कि अगर मोहम्मद रफी इनके गाने न होते, गीत न होते तो आज लोग आधी उम्र से ही मर जाते। तो रफी साहब एक ऐसा नाम है जिसे महसूस किया जाता है लेकिन बयां नहीं किया जाता। अशी खूप अजरामर गाणी आहेत रफी साहेबांची आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 46वी आम्ही पुण्यतिथी साजरी करतो आहोत। त्याला भरभरून प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे आम्हाला। धन्यवाद। पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। आपण आपले मोहम्मद रफी साहेब जे आहेत हा जीव का प्राण किंवा ऑक्सिजन आहे। तर आपल्या कलाकारांसाठी आणि त्यांनी जो आपल्यामध्ये जो रस टाकलेला आहे या त्या गीतांच्या माध्यमातून ते अमर झालेले आहे। आणि सर्वांना आपल्याला आजही असं वाटतं की ते आपल्यात नाही असं दिसत नाही। अमर व्यक्ती त्या माध्यमातून आपण त्यांची गीत आपण गातच राहतो आणि आज पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांचे विषयी 2 शब्द बोलू। मी नाव काय माझं नाव शेख ख्वाजा रहीम, मी सिंगर आहे। मोहम्मद रफी फॅन्स क्लबचा मी मेंबर आहे आणि मी माजी नगरसेवक पण आहे परांडाचा। तर एक सांगू इच्छितो, मोहम्मद रफी साहेबांची आज जयंती आहे, 46वी पुण्यतिथी सॉरी। तर मोहम्मद रफी साहेबांनी जे दिलंय दुनियेला ते कुणीही जगात देऊ शकत नाही, कुणीही देऊ शकत नाही। मानसिक ताण, मोहम्मद रफी साहेबांचा एक सॉन्ग ऐकला तर दिवसभराचा तुमचा ताण निघून जाईल, असे मोहम्मद रफी साहेबाचे सॉन्ग
दिवसभर आपण कुठं ना कुठं आपण ऐकत राहतो. घरोघरी एकही घर असं नसल की मोहम्मद रफीच्या आवाजाने ते उजळलेलं नसल. मोहम्मद रफी साहेब हे ग्रेट पर्सन, ह्या जगात असला माणूस होणे नाही. मोहम्मद रफी साहेबासाठी आम्ही फार आमचं मनात त्यांच्या श्रद्धा आहे, त्यांच्यासाठी आमच्या भावना आहेत. आम्ही त्यांच्यासाठी जिंदगीभर मोहम्मद रफी फॅन्स क्लब तर्फे कार्यक्रम करत राहू, लोकांचं मनोरंजन करत राहू. लोकांसाठी आम्ही मनोरंजनाचा एक हिस्सा बनतो. मोहम्मद रफी साहेबासाठी आमच्या मनात अफाट श्रद्धा आहे. मोहम्मद रफी साहेब एक ग्रेट पर्सन आहे, त्यांना नम्र अभिवादन करतो मी. धन्यवाद.